नमस्कार, मी निवेदिका अश्लेष अडसड. हिंदी मराठी सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या ठळक घडामोडींकडे. राम सदाशिव निनगुरकर यांच्या घरी गौरी महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने, आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. गेल्या 44 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. या परंपरेची सुरुवात 43 वर्षांपूर्वी श्रीमती इंदुबाई सदाशिवराव निनगुरकर यांनी केली होती. तेव्हापासून राम निनगुरकर, गजानन सदाशिव निनगुरकर हे सर्वजण मिळून ही परंपरा तितक्या श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे चालवत आहेत. 3 दिवसांच्या या उत्सवादरम्यान सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात आणि हा आनंद द्विगुणित करतात. मी निकिता निनगुरकर, ह्या आमच्या राम निनगुरकर आणि परिवाराच्या महालक्ष्मी आहेत. आमच्या मोठ्या घरच्या महालक्ष्म्यांना आज 100 अधिक वर्ष होऊन गेलेले आहेत. माझी आजी आणि त्यांचं एकत्र कुटुंब होतं. त्या 5 जावा होत्या. आजी माझी 2 नंबरची. त्यानंतर माझ्या मोठ्या काकांचं लग्न 82 साली झालं. तेव्हापासून माझ्या आजीला इच्छा होती की मी वेगळं निघाल्यावर माझ्या महालक्ष्म्या माझ्या घरी बसायला हव्या अशा. मग काकांचं लग्न झाल्यानंतर 82 साली आम्ही महालक्ष्म्या बसवल्या. आज आमच्या महालक्ष्म्यांना 44वं वर्ष आहे. पहिले जसं आता बदल सांगायचे झाले तर पहिले आमच्या घरी मातीचे मुखवटे होते. आजोबांच्या आमच्या स्वप्नात आलेल्या जुन्या महालक्ष्म्या आणि जुन्या घरी आमच्या पितळाचे मुखवटे असल्यामुळे मग आम्ही त्यांच्या स्वप्नात आल्यामुळे पितळाचे मुखवटे आता करून घेतले. त्या व्यतिरिक्त आम्ही कुठलाच बदल केलेला नाही आहे. आमचं छत झालं सगळं हे 44 वर्षापासून जसंच्या तसं आमचं वापरण्यात येत आहे आणि कुठल्याच बाकी दुसऱ्या बदला करण्यात आल्या नाही. आणि गावातल्या घरच्यांपासून गावात इतरांपर्यंत भरपूर अनुभव लोकांना या महालक्ष्म्यांचे आलेले आहेत. जय महालक्ष्मी माता. एक उदाहरण सांगायचं झालं तर विश्वभारती शाळेकडच्या एक आजी आपल्या बाळाला घेऊन यायच्या. त्यांच्या बाळाला लहान असताना त्याला चालता यायचं नाही. तो किमान 1-1.5 वर्षापर्यंत चालूही शकला नाही, पण महालक्ष्म्यांच्या सत्वाने तो आज ठीक झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांचं जसं आपल्या वेटाळामध्ये सुद्धा महालक्ष्म्यांमुळे त्यांना बरेच अनुभव आलेले आहेत. 1982 पासून सुरुवात आहे स्थापना. ते आईनं कबूल केलं होतं की मोठ्या भाऊचं लग्न, माझे मोठे भाऊ होते ते वारले, त्यांचं लग्न झाल्यावर सुरुवात करू. 1982 मध्ये लग्न झाल्यावर आईनं सुरुवात केली. आईचं वय आता जवळपास 95-96 आहे. हा, जसं पहिले मारुती म्हणजे मातीचे मुकुट होते तर आम्ही पितळचे मुकुट आणले. गौरी महालक्ष्मीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. 3 दिवसांच्या या सणामध्ये घरोघरी आनंदाचे वातावरण असते. महाराष्ट्राच्या लोक परंपरेनुसार ज्येष्ठा गौरी म्हणजेच महालक्ष्मी आपल्या माहेरवाशीण म्हणून येतात अशी श्रद्धा आहे. त्यांचे आगमन म्हणजे जणू काही घरात समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणे. या उत्सवासाठी घरोघरी जय्यत तयारी केली जाते. घराला आकर्षक फुलांनी, रांगोळ्यांनी आणि रोषणाईने सजवले जाते. गौरींच्या आगमनासाठी पारंपरिक वाटेवर लहान पाऊले काढली जातात, जी त्यांच्या आगमनाचे प्रतीक मानली जातात. अनेक घरांमध्ये गौरींचे मुखवटे तयार केले जातात आणि त्यांना नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि आकर्षक फुलांनी सजवले जाते. ही मूर्ती केवळ पूजेचे साधन नसून ती घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम आणि आदराने सजवली जाते. गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. हा नैवेद्य माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींसाठी विशेष असतो. पुरणपोळी, लाडू, करंजा असे अनेक पदार्थ या दिवशी बनवले जातात. घरातल्या स्त्रिया मोठ्या उत्साहाने हे पदार्थ तयार करतात आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्याचा आस्वाद घेतात. तिसऱ्या दिवशी गौरींना निरोप दिला जातो. उतरवणे किंवा विसर्जन असे याला म्हणतात. निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याचे आवाहन केले जाते. हा क्षण काहीसा भावपूर्ण असतो, कारण 3 दिवसीय घरातील वातावरण चैतन्यमय करणाऱ्या या देवींना निरोप द्यायचा असतो. हा सण केवळ धार्मिक विधींचा भाग नसून तो कौटुंबिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे. गौरी महालक्ष्मीमुळे कुटुंब एकत्र येते, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नवीन आठवणी तयार होतात. या सणामुळे संस्कृती, परंपरा आणि नात्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते. हिंदी